क्षेत्रातील मंडळी, माझ्या बंधूंनो, अस्सलामु अलैकुम। याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदतो। आणि इस्लाम या शब्दाचा एक अर्थ सांगितला सरांनी, तो आहे आत्मसमर्पण। म्हणजे त्या ईश्वराच्या मर्जी समोर नतमस्तक होना। अल्लाह की जिक्र नहीं तत्मइन्नुल कुलूब, आगाह हो जाओ कि अल्लाह की याद से, उसके जिक्र से दिलों को इत्मीनान मिलता है। न तो कारण महाराजांनी म्हणतात प्यार खुदाई बाबा जिकर खुदाई। तर तो जिकर मनाची शांती, आणि आपण सर्व असा प्रयत्न करत आहोत की आपल्या समाजामध्ये ती शांती यावी। बुद्धांचा संदेश शांतीचा संदेश आहे, मोहम्मद साहेबांचा संदेश शांतीचा संदेश। इस्लाम आहे, तो बोलेंगे अच्छा इस्लाम, आता काही इस्लाम बद्दल अनेक काही चांगल्या वाईट गोष्टी येत आहेत, परंतु जर मी मराठीमध्ये सांगितलं की माझी एनर्जी म्हणू शकतो, जो सोर्स ऑफ डिवाइन एनर्जी, या विशाल ब्रह्मांडाचा त्याचा शेवटचा शिरा सापडत नाही। कोट्यवधी प्रकाश वर्ष दूर आपण तारा शोधून काढा, एवढं विशाल ब्रह्मांड आहे। आपली पृथ्वी धुळीकणे त्याच्यामध्ये, आणि कुठं आपण जाफराबाद आणि कुठं आपण तिथं बसलेलो आहोत, आपण विचार करा। तर अशा या त्याची इबादत केली जावी, प्रार्थना केली जावी, मदत त्याच्याशीच आपण मागावी, हे अपेक्षित आणि प्रेरित आहे ईश्वराला। आणि त्यानं आपल्याला या जगामध्ये जीवन दिलं, या जगामध्ये मनुष्य म्हणून त्यानं आपली सर्वोत्कृष्ट रचना, ईश्वराची सर्वोत्कृष्ट रचना, हे सांगितलं नाही की ह्या मोठे सूर्य आणि चंद्र आणि तारे आहेत, नाही, सर्वोत्कृष्ट रचना हा मनुष्य, अप्रतिम रचना आहे। जसा तो स्वतः आहे, त्यानं आपल्या रूपावर मनुष्याला निर्माण केलं, आणि त्याला हे सांगितलं की या जगामध्ये तुझं स्थान खूप उच्च आहे। लक़द करमना बनी आदम, आम्ही माणसाला श्रेष्ठत्व प्रदान केले। इस दुनिया के ऊपर, इस धरती के ऊपर तू खलीफा है, मेरा नायब है, मेरा विश्वचरण है, माझा राज्यपाल आहे, माझे आदेश तुला पालन करायचे। या पृथ्वी तळावर सर्वात उच्च स्थान तुझे आहे, म्हणून तुला इतर कुठल्याही वस्तू समोर, कुठल्याही मनुष्यासमोर, कुठल्याही शक्ती समोर झुकायचं नाही, वाकायचं नाही। तू येत आहे आपल्या सगळीकडे पैगंबर साहेबांचा परिचय आपण करायचा आहे। पण लक्षात असू द्या, आपण थोडीशी गडबड काय करतो की जे मनुष्य असतात, जे चांगले थोर मनुष्य असतात, त्यांचा आदर करणं किंवा त्यांनी जे विचारसरणी सांगितली त्याच्यावर वागणं हा महत्वाचा भाग आहे। होत आहे काय की हे सांगितलं गेलंय की उपासना, पूजा, अर्चना, भक्ती फक्त ईश्वराची केली जाते। या जगामध्ये सर्वात उच्च स्थान कोणाचं आहे? माणसाचं आहे। त्या माणसासाठी सांगितलं की तुझ्यामध्ये तो कोणाचा सर्वात जास्त आदर करशील, तर पैगंबर साहेबांनी सांगितलं जन्नतु ताता में अब्दा में लुमहा, आईच्या चरणी खाली श्वास। माता का स्थान सबसे ऊंचा आहे, पण माताची सेवा करायची, माताची पूजा करायची नाही, हा एवढा फरक। हा फरक महत्वाचा आहे। जे पैगंबर आले असं सांगितलं गेलं की मी सांगत होतो की सर्वोत्कृष्ट रचना इंसान की, त्याला सांगितलं डोळे दिले, बुद्धी दिली, मन दिलं, खरं काय खोटं काय हे सांगितलं, आणि या जगामध्ये त्यानं कसं वागावं, कसं राहावं, त्यासाठी प्रत्येक गोष्टी त्याला दिल्या। हम कहते अंतर मन दिलं, जमीर, जब इंसान गलत काम करता अंदर से वादा दे दिया तो सही नहीं कर रहा, चाहे कितना भी बड़ा ऑफिसर हो, डॉक्टर होगा, अगर कोई कट प्रैक्टिस करा अंदर से आवाज की नहीं चांगला करत नाही, इसको पेशेंट है ऐसा करायला, पण इसको कि नहीं यार क्या करना, पैसे कमाना जरूरी है। तो अंतरात्मा दिला प्रत्येकाला, प्रत्येक मनुष्याला दिला, कोणत्या धर्माच्या आधारावर नाही, प्रत्येकाला दिलाय। जो नहीं मानते उनको भी दिया है, आवाज आती कि देख तू गलत कर रहा है। इस दुनिया में रास्ते बता दिए, कुरान में कहता है वो इन्ना हदैना उस सबीला, आम्ही त्याला दोन्ही मार्ग दाखवले, इम्मा शाकिर व इम्मा कफूर, चांगल्या मार्गावर चला किंवा वाईट मार्गावर चला, मर्जी तुमची आहे, स्वतंत्रता तुम्हाला दिलेली आहे। धर्मावर जबरदस्ती नाही केली ईश्वरानं। आपण पाहतो की काही जनावर आहेत, त्यांच्यावर काही जबरदस्ती आहे त्याची, उसको कहा की अगर आप कहेंगे की वाघ है, त्याला तुम्ही जर घास ठेवू टाका तुम्ही खाणार नाही, तुम्ही मरून जाईल तो खाईल। हाथी का आप सामने ले जाके अगर आप मटन रख देंगे वो खाएगा नहीं, उसको बनाना वैसा गया है, त्याला बनवलं तसं गेलेलं आहे। परंतु मनुष्य स्वतंत्रता, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं, खरं काय खोटं काय हे सांगितलं, दोन्ही मार्ग दाखवले। शायर ने कहा कि एक तरफ उसका घर, एक तरफ मैं का घर, मैं कहाँ जाऊं होता नहीं फैसला, एकीकडे मदिराला आहे, एकीकडे विद्यालय आहे। आता मर्जी तुमची आहे, तुमच्याकडे आहे, तुम्ही जा, कुठेही जा, तुम्हाला की नहीं मैं मदिराला जातो, ठीक है तुम्हारी मर्जी, दारू पीएंगे तो बाद में लीवर खराब होगा, बाद में जो प्रॉब्लम है ना तुमको फेस करना पड़ेगा। बता दी कायदे दिले, नियम दिले, ही गोष्ट त्याच्या मनामध्ये टाकली नाही सांगतो। तुम्ही गेलाय टर्न राइट, तुम्ही मला लेफ्ट टर्न घेतो, मेरी मर्जी, अभी आज क्या चल रहा है, मेरी मर्जी क्यों, मेरी मर्जी आहे, आपकी मर्जी आहे, चलो तिथं लिहिलेलं स्पीड 40 लिमिट, तुम्हाला 100च्या स्पीडने गाडी चालवा, तुमची मर्जी आहे। तर ही स्वतंत्रता त्याला दिली। त्याचबरोबर
जर त्याने त्या स्वतंत्रतेचा दुरुपयोग केला तर काय होईल हे सांगण्यासाठी त्यानं आपले पैगंबर प्रेषित पाठवले. हा जो पैगंबरचा जो कन्सेप्ट हा मूळ कन्सेप्ट आहे. 1,24,000 पैगंबर आले म्हणतात सरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पैगंबर आले आणि त्यांनी तोच संदेश दिला. काय संदेश सांगितला? आपला इन्सान बनकर रहो, हाच संदेश दिला. हा मानवतेचा संदेश दिला, कसं राहावं कसं वागावं. आणि त्याची शेवटची आणि अंतिम आमचं मानणं आहे. कोणता धर्म आहे? तोच आद्य धर्म आहे. जो मनुष्य या धर्तीवर आला त्यानं या जगामध्ये कसं राहावं कसं वागावं त्यासाठी डोळे दिले, बुद्धी दिली, मन दिलं, हृदय दिला. सही क्या है गलत क्या है रास्ते बता दिए, लेकिन फिर छोड़ नहीं दिया. उनको अपने पैगंबर को भेजा और सच्चाई का रास्ता, सच्चाई का मार्ग उसने बता दिया. हे पैगंबर इथं आले आणि पैगंबर येत राहिले. परंतु झालंय का की जेव्हा तो धर्म होता धर्मामध्ये बिघाड लोकांनी केला. ज्यांना धर्म दिला त्यांनी बिघाड केला. कुराण असं म्हणतो धर्मामध्ये बिघाड त्याच्या मांडणाऱ्यांनी, त्यांच्या पंडितांनी, त्यांच्या मौलवींनी, त्यांचे जे जाणकार लोक होते त्यांनी केला. आणि जेव्हा जेव्हा बिघाड झाला तिथं व्यवस्था कोलमडली, पुन्हा प्रेषित आले. आपल्याकडे गीतेमध्ये हा संदेश आहे, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति, जब जब पाप होता है तो मैं प्रकट होता हूँ. थोड़ा सा फर्क लक्षात असू द्या. बहुत बहुत बारीक लाइन है इस्लाम में और हमारे हिंदू धर्म के अंदर. इथं हे सांगितलं गेलं की जे पैगंबर जे आले ते मनुष्य होते. ईश्वरानं त्यांच्यावर आपली दिव्यवाणीचं अवतरण केलं. हे जे कुराण आहे ना हे दिव्यवाणी आहे. आपण म्हणतो की आपल्याला माहित नाही इथं अगोदर भारतामध्ये अनेक पैगंबर आले असतील. आपल्या भारतात अनेक पुस्तकं आहेत, गीता आहे, वेद आहे, अनेक पुस्तकं आहेत. तर फरक एवढा आहे की आपण इथं म्हणतो की त्या ईश्वरानं अवतार घेतला म्हणजे तो ईश्वर या विशाल ब्रह्मांडाचा जो रचयिता आणि डिवाइन एनर्जी तो एक मनुष्य झाला आणि मनुष्य रूपाने त्यांना जन्म घेतला. इस्लाम असं म्हणतो की त्यानं लोकांमधून लोक निवडले, ते मनुष्य होते, त्यांना आपली दिव्यवाणीचं अवतरण केलं. इतना फरक आहे, इतनासा फरक आहे. मग या फरक से क्या हो जाता है? आता हा जो फरक होतो त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम राम तो हम मानेंगे उनको, मुसलमान मानेगा उसको. अब इकबाल ने उस पर किताब लिखी, हमारे उलमा हजरात मौजूद है, आप कुछ लीजिए. अल्लामा इकबाल ने त्याला इमाम हिंद म्हटलं, हिंदचा इमाम. आणि फरक आहे, फरक थोडं काय आहे की तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो आदर्श आहे आपल्यासाठी, प्रत्येकासाठी. आदर्श वडील आहे, आदर्श पिता आहे, अपने बाप का कैसे उन्होंने आदर्श पालन किया, एक आदर्श राजा है ना. परंतु जेव्हा आपण त्यांना ईश्वराचा दर्जा देतो तिथून प्रॉब्लेम. आणि हा संदेश बाबासाहेबांनी दिला. त्यांनी सांगितलं की मला कार्यकर्त्यांची गरज आहे, अंतर्भक्तांची गरज नाही. कारण की होतंय काय की जेव्हा आपण त्याची प्रतिमा आणतो आणि प्रतिमेतून जे पुढं काही जे काही होतात ते प्रतिमा पूजन होते, मूर्ती पूजन होते. मग त्याच्यातून ईश्वर जो मूळ संदेश देणारे ते बाजूला जातात, त्यांच्या प्रतिमा फक्त राहतात, प्रतिमा घेऊन नाचणारे लोक राहतात. आपण चांगले खुलकी आपली दिलची बात नाही अक्षरात आणि लोक राहतात आणि मूळ संदेश लोक विसरतात. फोटो उतारेंगे तो वोच करेंगे तुम. माझे विचार महत्वाचे आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की राम आणि कृष्णाचे जे विचार आहेत, मैं हमेशा अपने मुस्लिम भाइयों से कहता हूँ आप पढ़िए गीता को. जो कृष्ण ने जो विचार उसके अंदर रखे वो तो एक हमारे सामने एक उनकी बचपन में हम पढ़ते हुए प्रतिमा ऐसे आती है कि वो खेल रहे नाच रहे गा रहे, छोड़ दीजिए उस प्रतिमा को. जो विचार आप कृष्ण के देखें, जो मॉरल्स और जो अखलाकियात सिखा, मुझे ऐसा महसूस होता है कि अगर पढ़े तो ऐसा महसूस होता है कि पैगंबर साहब के कोई वचन आ रहे या कोई कुरान के आ रहा है. इतना क्लिअरिटी के साथ. फक्त एकच आपल्या समोर मी त्याच्यावर उदाहरण ठेवतो की जेव्हा युद्ध झालं, युद्धामध्ये अर्जुन पुढं होता आणि त्याला काढलं बाण धनुष्य. तो धुरंधर तिरंदाज होता आणि समोर आता आपले भाऊ दिसू राहिले, तर त्याचा हात थरथर करू राहिला. तर त्याने सांगितलं, कृष्णाने त्याला उपदेश दिला आणि सांगितलं की आतापर्यंत खूप लोकांवर तू तीर चालवलेस, कधी तुझे हात थरथरले नाही, आज का थरथरत आहे? कारण की तुझ्या बंधू समोर आहेत म्हणून. प्रश्न आहे की तुझ्या रक्ताची नाती महत्वाची आहे की धर्माचं रक्षण महत्वाचं आहे? जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर मग चलो होते ये भाई तुझे दिख रहा है, भाई नहीं है, तेरे ब्लड का भाई है, लेकिन ये अधर्मी है, अधर्मी को खत्म करना पड़ेगा. हे जिहादचं शिक्षण श्रीकृष्णाने दिलं अर्जुनाला. हा संदेश आहे मी सांगत होतो. पण त्याच्यामध्ये 3 लाईन्स झाली आणि आपल्याकडे जो गडबड जो हमारे पास हुई हम ये समझते हैं उसी के अंदर हुई है. पैगंबर साहेबांचं कार्य आहे की त्यांनी अलियम आत्मतु लकुम दीनकुम म्हटलं. तुम्हाला जो दीन दिला ना, धर्म दिला ना, त्याला पूर्णत्व प्रदान केलं. इस्लाम हा धर्म नाही, हा दीन आहे. धम्म आपण त्याला म्हणतो, वे ऑफ लाईफ आहे.
इट इज अ सोशो पॉलिटिको इकॉनॉमिक सिस्टम ऑफ लाईफ बेस्ड फेअर प्ले ऑफ जस्टिस. जे कुराण वाचतात त्यांना माहिती आहे, फक्त संस्कार रीतिरिवाज हा त्याचा भाग नाहीये. माणसानं कसं राहावं, त्याचं नातं ईश्वराशी कसं असावं, समाजामध्ये त्यांना कसं वागावं, आणि या समाजामध्ये राहत असताना कोणते कायदे नियम त्यांना पाळले पाहिजे. जे पाळले नाहीत तर त्याच्यावर इथेही गुन्हा नोंदवला जाऊ शकेल, आणि उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये जेव्हा उभा राहील तेव्हा तो नरकामध्ये जाईल. ही पूर्ण एक त्याला मानव बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती इस्लाम आहे, हे लक्षात ठेवा. अपन बोलते कि साहब बहुत अच्छा है, सच बोलना चाहिए. मैं सच बोलता हूँ, लेकिन क्या होता है कि अगर कुछ बिल रिकॉर्ड करने का एस्टिमेट 100 बैग के बजे 500 बैग जरूर टाका ना, जो अपना फायदा होला तो काय करता येईल ना. मैं कासाठी बोलू, माझा फायदा होतो ना, खोटं बोलण्यामध्ये माझा फायदा होतो, तर मी कशाला सत्य बोलावं. है ना, माझ्याकडे खूप पावर आहे, सत्ता आहे, कोई मेरे को चैलेंज नहीं कर सकता. स्वागत करते हैं पीआई साहब, आइए. तर मी सांगत होतो की मी का वाईट कर्म करू नये, म्हणजे पोलीस मला पाहतात म्हणून मैं क्यों नहीं करूं. जब मेरे पास सब पोजीशन है, सब मैं जो है तो पूरा मैनेज कर सकता. मैं करप्शन करके मैं 10 करोड़ कमा लिया, ये गए पुलिस साहब को दे दूंगा कुछ, जज साहब को दे दूंगा कुछ, थोडे को छोड़ जाऊंगा. तर का करू नये, तर हे काम महत्वाचं आहे. त्यांना हे सांगितलं गेलं की लक्षात असू द्या, या जगामध्ये तुम्हाला कोणी पाहते किंवा पाहत नाही हे महत्वाचं नाही, तो ईश्वर तुम्हाला पाहतो. ही जी विचार प्रणाली आहे, इन्नल्लाह काना अलैकुम रकीबा, त्याचे कॅमेरे तुमच्यावर फिट आहे, तो तुम्हाला पाहतोय, तुम्ही त्याच्यापासून लपू शकत नाही. तुम जब झूठ बोलता है इंसान तो किससे झूठ बोलता, दूसरों से बात नहीं बोलता, पहले किससे बोलता है, अपने आप से बोलता है, अपने आप को करता है. तर हे सांगितलं की चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा, आणि एक संपूर्ण पद्धत त्याला म्हणतात, हे पैगंबर साहेबांनी दिली. त्या धर्मामध्ये ज्या वाईट परंपरा कुरीती झाल्या होत्या त्याला बाजूला सारलं. त्याच्यामध्ये मुख्य भाग होता जातीपातीची व्यवस्था, आणि मुख्य भाग काय होता, मध्ये आलेले एजंट दलाल, त्याला आपण कुठल्याही नावानं हाका मारा, धार्मिक नावानं हाका मारा, काही मारा. त्यांनी काय केलं, त्यांनी ईश्वराला बाजूला सारलं आणि स्वतः येऊन बस. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर ईश्वरापर्यंत जायचंय तर काय करावं लागेल, आम्हाला दान द्या, आम्हाला दर्शन द्या, आम्ही पोचवू तुम्हाला ईश्वराकडे. तुमचे पिता जर गेले तर काय करावं लागेल, आम्हाला द्यावं लागेल, तर हम पोहोचायचे. पैगंबर साहेबांचं कार्य काय माहितीये, महत्वाचं जे कार्य एका माणसाचं नातं त्याच्या ईश्वराचं जोड. सांगितलं की जाओ वजू करो, जाओ मस्जिद में खड़े रह जाओ, अपने मालिक के सामने अपने मालिक से जुड़ गए. प्रत्येक मनुष्याच्या ईश्वराची पंचायत करू. त्याच्यासाठी कुठलेही मुल्ला, मौलवी, पंडित, प्रिस्ट, फादर कुठल्याच प्रकारच्या कुठल्या कोणाचीच गरज नाही. एका माणसाचं नातं त्या ईश्वराशी जोडलं, त्याला जबाबदार बनवलं. सांगितलं की तुला ईश्वरासमोर जाब द्यायचा आहे. अच्छा करोगे तो मिलेगा, बुरा करोगे तो उसका फल भी तुमको भुगतना पडेगा. ही जी व्यवस्था, ही जी पूर्ण शिकवण, त्याला इस्लाम असं म्हटलं गेलं. शांती, शांतीता, शांती धर्म. मी सांगितलं दीन आहे, फक्त हा धर्म नाही, एक संपूर्ण जीवन व्यवस्था आहे. या दृष्टिकोनातून आपण पैगंबर मोहम्मद साहेबांना पाहिलं. मुमताज साहेबांनी सांगितलं त्यांच्या अगोदर, पैगंबर साहेबांच्या अगोदर कशी बिकट परिस्थिती. आपल्या सब्जेक्ट मध्ये हे देखील सांगितलं गेलेलं आहे की देशाची सद्य परिस्थिती आणि पैगंबर साहेबांची शिकवण याच्यावरही काही गोष्टी आल्या पाहिजेत. तेव्हा त्यांनी त्याच्या अगोदरचे गोष्टी सांगितल्या आणि सांगितलं की अनेक वाईट प्रथा होत्या. स्त्री भ्रूण हत्या याची अनेक पत्त्यांनी याच्याबद्दल आपला उल्लेख केला. लहान मुलीला मारून टाकायची, कारण की स्त्रियावर अत्याचार करायचे, आणि त्यांना असं वाटायचं की मेरी बेटी होती तो मेरी बेटी के साथ में दो लोग ऐसे करेंगे, काका टोमने मारेल, तो कसा बोलेल, तो मग ते लहान मुलीला कसं होतं, मग अशा एक गोष्ट मारला जातो. आपल्याकडे काय झालं, स्त्री भ्रूण हत्या कुरानमध्ये त्यावेळी आयत आली, वैसल मौत सुइलत व जिंदा गाड़ी में बेटी से पूछा जाएगा तो किस जुर्म में मारी गई. लिखा तफसीर लिखने वालों ने, कुरानचे जे रायटर्स आहेत त्यांनी असं लिहिलं की तो ईश्वर एवढा प्रकोपलेला असेल, ज्यानं आपल्या मुलीची हत्या केली त्या वडिलावर, की तो त्याच्याकडे पाहणार देखील नाही. त्या मुलीला विचारेल क्या जुर्म था तेरा, तेरा अपराध क्या था, क्यों मारा गया बेटे तुझे. अल्लाह बच्चे से पूछे लावलेला आहे. एवढं होत असतानाही आमचे काही डॉक्टर लोक आहेत जे असतात ते करतात का, की साहब आज के 10,000 खर्च करो और कल के 10 लाख रुपए से बच जाओ. कौन उसको हुंडा दे, कौन पढ़ाया लिखाया, छोड़ो झंझट. हा काय सोनोग्राफी मध्ये मुलगी आहे का मारून टाका. पीआय साहेब विचारा तेवढे एक तरी FIR झाली का, एक FIR तरी झाली. आणि या सामाजिक परिस्थितीला पण समजतच नाही. पैगंबर साहेबांनी त्या काळी तो प्रश्न उचलून धरला आणि सांगितलं की जर कोणी
मुलीला तुम्हाला वाटत असेल की मुलीला मारून टाकायचं तर आमच्याकडे द्या, आम्हाला द्या, आम्ही त्याचं लालन पालन आणि संगोपन करू. डॉक्टर देशमुख साहेबांनी आपल्याला खूप अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी हे सांगितलं की इस्लामचा अर्थ आपल्या समोर ठेवला, नमाज बद्दल सांगितलं है ना. आणि महत्वाची नमाज बद्दल सांगत असताना त्यांनी सांगितलं की जो हमारे टेंशन है हम नमाज में क्या करते हैं, अपने मालिक के सामने जाते हैं, सारे टेंशन उसको दे देते हैं. आज सबसे बड़ा प्रॉब्लम है साइकेट्रिस्ट, बड़ा बिजनेस है फॉरेन में, इधर उधर लोग नींद का जो झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय लोकांना झोप येत नाही. हम क्या बोलते हैं, बहुत टेंशन है, अल्लाह में आज पैसे नहीं आए कि अपने मरने पर कोई इंतजाम करते. आदमी क्या होता है कि हायर अथॉरिटी को दे दिया तो वो सुकून के साथ में. तो नमाज के कई फायदे, उसमें से एक फायदा उन्होंने बताया उपवास. त्यांनी सांगितलं आता तर जो रिसर्च झालेला आहे, कॅन्सरची जे सेल बनतात ना, जे लोक 15-16 तास उपाशी राहतात त्याच्यावर रिसर्च आहे. आणि आपल्याकडे लोक प्रॅक्टिस करत आहेत, म्हणजे अशा संध्याकाळी 7 वाजता जेवण करतात आणि दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता करतात. आणि हे त्याच्यामुळे त्यांना हे माहिती होते की कॅन्सरचे जे सेल जे डेव्हलप होतात बॉडीमध्ये त्याच्यासाठी उपवास आहे. तुमच्या भल्यासाठी हा सर्व करतो, परंपरेचा भाग नाही, तुमच्या चांगल्यासाठी केला सरांनी त्याच्यावर सांगितलं. आणि महत्वाची गोष्ट त्यांनी ठेवली ती आहे की न्याय. इस्लाममध्ये तो न्याय आहे. सर पैगंबर साहेबांचं जे कार्य आहे ना, ते कार्य आताच्या लोकांना जेवढं समजतं त्या काळच्या लोकांना तेवढं समजत नव्हतं. हे मी कशासाठी म्हणतो, विशेष करून आपल्या भारतातील लोकांना जर आपण याच्यावर समजण्याचा प्रयत्न केला तर आपली घटना जी ही घटना काय आहे याच्यावर अनेक लोकांनी विचार केला. आप बोलते की बड़े इंटेलेक्चुअल जमा हुए, उन्होंने और ईश्वराविषयी शब्द करूंगा, हा आदेश है मुसलमान. मतलब कोई अगर गाली दे रहा है तो आप भी गाली दे जाओ, तो क्या होगा, कारण तुम गाली नहीं दे सकते, तुमको आदर करना पड़ेगा. जो हमारे, इसलिए मैंने आपके सामने बात रखी कि हमारे यहाँ के भारत के भी जो थोड़े पुरुष है जिनका लोग आदर और सम्मान करते हैं, कहा गया कि तुम उनके बारे में बोला मत बोलो. ठीक है, वो उनको समझ में नहीं आ रहा, बोल रहे, उनका कुछ राजकीय स्वार्थ होगा जो भी हो, लेकिन तुम अपनी जबान बंद रखोगे. यानी जो लोग नफरत फैला रहे हैं तुम क्या करोगे. पैगंबर साहेबांनी काय केलं, जे नफरत करायचे त्यांच्याशी त्यांना माफ केलं. अजून काय केलं, त्यांच्याशी चांगल्या प्रकारे व्यवहार केला, त्यांच्यासाठी दुआ केली. तो मैं ये कहता हूँ कि दुआ करो. हमारे जो लोगों को नहीं समझ में आ रहा, हमारा काम क्या है, नहीं अल्लाह उसको नहीं समझ पा रहा होगा, उनको ऐसा हुआ है, उन्होंने पढ़े होंगे तो जो कुछ भी हो गया, हम क्या करेंगे, हम उनके लिए दुआ करेंगे, हम अपने देशवासियों के लिए दुआ करेंगे. ये संदेश है पैगंबर मोहम्मद साहब, ये है अखलाक, ये है मोरालिटी, ये है वो उच्च शिक्षण जो शिकवा जिसको हम भूल गए. हम बोलते वो भी कैसे करेंगे अपन, और जहाँ उसने डीजे लगाया मैं भी डीजे लगाऊंगा. कहाँ इस्लाम में डीजे लगाने मुझे बताइए, परेशान करे यहाँ से आता. ये जालना से लेके तो किधर किधर तक बोले कितनी डीजे हम 4 हमें 6 हम. अरे ये तो इस्लाम की पहली बातें नहीं है, उलमा का काम है, बोलना चाहिए इसको. समाज में जो वाइट प्रति होते हैं इसको खड़े होकर के बोलना ये काम है, लेकिन लोग नहीं बोलते. क्या बोले तो लोग नाराज हो जाए. ये हराम है, ये तो तुम्हारे को इजाजत नहीं थी कि तुम नाचो, तमाशे करो, गुलाल उड़ाओ, हरा गुलाल उड़ाओ, कुछ भी नहीं है. ये सांगितलं तो मिरवणूकच नाही लो, प्रतिमाच नाही तर मग मिरवणूकच नाही. ठीक है, एक आप सब जमा होते हैं, एक बहुत मोहब्बत के साथ जाते, लोगों के काम करते, लोगों को कुछ खुशियां बांटते. ठीक है, लेकिन आता त्याच्यात दुसरं स्वरूप झाले, आपलं शक्ती प्रदर्शन करायचं आणि मग पोलीस परेशान, हे परेशान. आणि म्हणजे मनुष्याला मनुष्य बनवण्याचा महत्वाचा भाग आहे. पूर्ण इस्लामची शिकवण ही त्या माणसाला मानव बनवण्याची शिकवण आहे. बहिणाबाईंनी म्हटलं, माणसा माणसा कधी होशील रे माणूस, तुझ्या गुन्हा तरफ मला गोठ्यातला जनावर. त्या गोठ्यातल्या जनावर तर चांगला नाही होत, त्याला जेवढा हुकूम आहे तेवढाच करतो. पण मनुष्य चांगला झाला तर बहुत अच्छा होत, पण वाईट झाला तर सैतान लाजतो त्याच्याशी. मग त्या माणसाला माणूस कसं बनवायचं म्हणून हे सांगितलं की प्रत्येक इमानधारकांना जे अल्लाहवर विश्वास बाळगतात, जे आपल्या ईश्वराला मानतात, त्याला सांगितलं ईश्वरानं की लक्षात असू द्या, हे जीवन तुम्हाला जे दिलं गेलं परीक्षा फार छोटी सी जिंदगी, 60 साल 70 साल, कितने दिन जिलो, 60 70 80, कितना जिलो, कितना खालोगे, कितना पीलोगे, बहुत छोटी सी जिंदगी. परंतु या कलना त्या कर्माचा हिशेब तुम्हाला द्यावा लागेल. 70,000 लोकांनी आत्महत्या केली. एनसीआरबीची 2022 ची लेटेस्ट रिपोर्ट 1,70,000 आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करतात. हा प्रश्न आहे ज्याच्यावर आपण विचार करत नाही. तर असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण समजून घ्यावे. ते प्रश्न समजत असताना त्यावर विचार करावा, कारण ते चांगले लोक आहेत. आपल्या जाफराबादमध्ये जे म्हणजे जे जाफराबादला चालवणारे जे मंडळी आहेत ते इथं आहे. म्हणून आपल्याकडे ही देखील एक योजना आहे की आपण एक आदर्श ग्राम निर्मिती करावी. आदर्श ग्राम आपल्याला प्रेरित आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करा.
ते जाऊन आलो अन्ना हजारेंचं गांव पाहिलं सब जब कोई किसी घर को नांगरने का है पूरे गांव के लोग आ जाते ट्रैक्टर लेके और सब उसका नांगरते की घर कोणाचं लग्न असेल त्या गावामध्ये लग्न कोणावर लोड येत नाही अशा प्रकारे आपण त्यासाठी देखील काम केलं पाहिजे आणि त्यासाठी एक मॉडेल आपल्या समोर प्रस्तुत केला मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपल्या जीवनीद्वारे हा मॉडेल आपल्या समोर प्रस्तुत केला आहे आपण त्याला धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता एका मानवतेच्या दृष्टिकोनातून बघावं हेच त्यांचं कार्य आहे माणसाला माणसाच्या गुलामीतून मुक्त करून मध्ये देणं हा संदेश दिवसातून 5 वेळा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह इस धरती के ऊपर तुम सबसे श्रेष्ठ हो तुमको किसी के आगे नहीं झुकना है अपने मालिक के आगे तुम जवाबदेह हो जे काही करू याला यू आर अकाउंटेबल यू आर गॉट फुल लिबर्टी सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते म्हणतात पॉवर टेंड्स टू करप्ट तुम्हाला सत्ता आहे स्वतंत्रता आहे परंतु स्वतंत्रतेचा दुरुपयोग करू नका कारण की त्या ईश्वरासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे हे संपूर्ण विचार ठेवून जीवन जगा बहुत छोटी सी जिंदगी है मोहब्बत के साथ गुजरा लड़ते हुए भी गुजर सकती है मोहब्बत से भी गुजर सकती है प्रेम से जिंदगी गुजारोगे तो टेंशन नहीं होगा बीपी नहीं होगा शुगर नहीं होगा अच्छे से रहोगे एंजॉय करो जो आप दोगे आपको मिलेगा आप मोहब्बतें बांटोगे मोहब्बत मिलेगी आप नफरत बांटोगे नफरत मिलेगी हमारे नौजवानों के दिमाग में अगर आप ऐसे बुरी चीजें डालोगे वही चीजें आपके दुनिया में आपके जिंदगी में आपके सामने है मोहब्बत के साथ रहो प्रेम के साथ रहो हा प्रेमाचा संदेश हा शांतीचा संदेश हा समतेचा संदेश हा पैगंबर साहेबांचा संदेश आहे त्याला इस्लाम असं म्हटलं गेलं आत्मसमर्पण करण्याचा संदेश आहे यावर आपण सर्वांनी समजून घ्यावं जे मुस्लिम भाई आहेत आमच्या इथं त्यांची जास्त जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःही समजावं सर्वांपर्यंत देखील पोहोचावं आणि एका आदर्श समाजाकडे आपण वाटचाल करू अब्दुल कलामांना प्रेरित जो भारत है विकसित भारत है त्याच्याकडे आपण जाऊ जेव्हा भ्रष्टाचार खत्म हो गया अत्याचार ये सब खत्म होगा तभी बढ़ेगा नहीं तो ये रुका हम बहुत कैपेबल है हम इंडियंस वी आर वेरी कैपेबल बट these are the things which are stopping us त्याला दूर करण्यासाठी हा एक मॉडेल आहे या मॉडेलवर आपण सर्वांनी विचार करावा आपण माझे 2 शब्द ऐकून घेतो त्याबद्दल आपल्या सर्वांचं आमच्या जाफराबादचे जमात इस्लामीचे माझे जे सहकारी आहेत त्या सर्वांचाही मी आभार व्यक्त करतो मोठ्या प्रमाणावर आपण इथं आलात आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून द्या साहेब आपले सर्व कोण इथं आले काही गोष्टी आपल्या समोर ठेवा आपण अवश्य विचार करा ईश्वराशी प्रार्थना करतो की अल्लाह मैदाना सिरात मुस्तकीम हे ईश्वरा आम्हाला सरळ मार्ग दाखव